तेच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. स्वप्नील चौधरी, अनिकेत लाटेनं पहिलं षटक हाताळलं गेलं होतं, त्यामध्ये 5 धावा त्यानं खर्च केल्या गेल्या होत्या. आता समीर, संघाचा जो संघनायक आहे समीर, मागच्या हंगामामध्ये त्यानं चांगली फलंदाजी केली गेली होती. सेमीफायनलचा सामना आहे, एक कदम दूर आहात. फायनलचं तिकीट कापायचं असेल तर हा सामना खूप महत्वाचा आहे. हे दोन्ही संघांना ठाऊक आहे. स्वप्नील चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळेल. अर्ध विकेटनं सुरुवात केली आहे गोलंदाजीला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्वतः जज करतोय आणि यावेळेस चुकी केली नाही. विकेटचं पतन झालंय. मनोज समीर बॅक टू द डगआउट. समीरच्या खेळीचा अंत होईल. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये गेला अजय. यानंतरचा सामना असेल हमरापूर आणि पिलंजे. 4 षटकं झाली ना की दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की नाणेफेकीचा कौल करण्याकरिता आपण इथपर्यंत पोहोचायचं आहे. महेशजी पाटील ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न सुद्धा फलंदाजानं केला नाहीये. स्वप्नील चौधरीचा जर विचार केला गेला, पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याकरिता भाग पाडलं गेले ते समीरला. बॅटची टॉपेज घेतली आणि चेंडू हवेमध्ये गेला. स्वतः गोलंदाज स्वप्नील चौधरीनं एक उत्कृष्ट प्रकारचा झेल सुद्धा टिपला गेला. पुन्हा एकदा सज्ज झाला तिसरा चेंडू. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक होता, डोळे बंद झाले होते. स्क्वेअरलेगच्या रिजन मध्ये, डीप स्क्वेअरलेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. बॅकअपसाठी स्वतः गेला होता. त्या दुहेरी धावेनं स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळतील त्या बांगरचोला संघाच्या 7. 40 तरी धावा तुम्हाला जमवाव्या लागतील बांगरचोला संघ, कारण समोर जर विचार केला गेला मल्हार स्पोर्ट्स योगेश 11 सेलपाडा, तर इकडे फलंदाजी चांगली आहे. समीर पाटील असेल त्याच्याकडे कलात्मक फटके आहेत, अनिकेत लाटे असेल, स्वप्नील आहे, म्हणजे चांगली फलंदाजी त्या संघाकडे सुद्धा पाहायला मिळते. धावा जमवाव्या लागतील. धावा खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यावेळेस अर्ध्या पिचवर टप्पा टाकला होता, चेंडूला बाउन्स केलं गेलं होतं. काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. एक निर्धाव चेंडू आलाय. चेंडू टाकून झालेत या षटकातील. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 4-4. एक सिंगल घेतली ना. 3 आहेत की 4-4? यस, ओके. साइड ऑफ स्टंप अमर पाटील आम्हाला दर्शवतात. येस, वाईटचा इशारा. खूप बाहेरचा चेंडू होता ऑफस्टमच्या. एकदा अजून ऍड केली जाईल. एकेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्ड पाहायला मिळेल ती 8. पहिलं षटक जे हाताळलं होतं अनिकेतनं, त्यामध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्या होत्या अनिकेतनं. ओ, काही चेंडू टाकलाय. सुरेख चेंडू पुढल्या लेनला टाकला होता चेंडू. आणि अजून एक निर्धाव चेंडू आलाय. आदरणीय सन्माननीय पंढरी जी डुकटे साहेब आम्हाला पाहायला मिळतं. वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल 4थ्या दिवसामध्ये. विनंती करतो की सन्मानानं क्रीडा मंचावर यायचं आहे. पुनश्च एकदा पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचले जातात. वाईटचा इशारा आलाय. एक धाव अजून ऍड केली जाईल. एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते 9. चेंडू फेकून झाले या षटकातील. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 1 षटक आणि 5 चेंडू नंतर 9 या आकड्यावर बांगरचोला संघाची थोडीशी खराब सुरुवात मी म्हणेन, कारण हे मैदान आहे, स्कोरिंग मैदान आहे. इकडे धावा होत आहेत. ओ, यावेळेस सुरेख चेंडू. षटक संपलंय. नक्कीच लाडक्या भोई सर मला सांगतात की नवोदित संघ आहे, परंतु टाकीचे घाव सोचल्याशिवाय ना देव पण येणार नाहीये, तर फेस करावा लागेल. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात समीर बाद झाला आणि धावसंख्या आली आहे ती 9 या आकड्यावर.
हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक दमदार व्यक्तिमत्व मोहित गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांचे संकेत आलेत, वाईटचा इशारा आलाय, परंतु बॅट कनेक्ट झाली असती ना तर इकडे गॅप होता. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये तिकडे गॅप होता आणि तिकडे 4 धावा ना इझिली लागल्या असत्या. फुलटॉस चेंडू संधी दिली होती. एक धाव ऍड होईल. एकेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर आली 10. डीपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. जीवाची आकांक्षा त्यानं केली आहे. चेंडूपर्यंत पोहोचला, फेकील. दुसरी धाव कंप्लीट होईल का? तर होईल. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका होता, त्यावर 2 धावा अर्जित झाल्यात. या दुहेरी धावेनं स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळतात. त्या जवळजवळ 12 या आकड्यावर. हळूहळू मात्र प्रेक्षकांची गर्दी होताना पाहायला मिळतात, कारण ना प्रेक्षकाविना मैदान अधुरं असतं. मैदानाचा केंद्रबिंदू कोण आहेत ना, तर ते आमचे मायबाप प्रेक्षक. जोडले जातील. आज संडे आहे. मोठा फटका खेळलाय. डीपोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या रिजन मध्ये तिकडे सज्ज आहे. एक धाव आली. एकेरी धावेनं स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळतात. ते जवळजवळ 13 या आकड्यावर. बांगरचोले संघाचा सुद्धा इरादा आहे की 40 धावा आम्हाला इथनं जोडायच्या आहेत. त्या जोडायच्या कशा आहेत, तर 1-2 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील आणि सहजासहजी फटके येणार नाहीयेत. प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये जज करतायत. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. आणि समीर पाटील आहे ना, समीर पाटील जेव्हा चेंडू खाली समीर पाटील असेल ना, तेव्हा मात्र आपली विकेट जाईल. कारण एवढा अनुभव त्या समीर पाटीलकडे आहे ना, मी सातत्यानं त्याला पाहिलं. विकेटचं झालंय पतन. अजय नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आला. इरादा होता तो मात्र नवीन बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आला. अजय अकू टप्प्याचा चेंडू त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये धाडलंय आणि चेंडू सुसाट वेगानं निघून जाईल. आउटफील्ड एवढी तेज आहे ना मैदानावरची, चौकारा करता चेंडू निघून जाईल आणि खूप इम्पॉर्टंट चौकार होता तो. आलाय. 4 धावेने धावसंख्या आली आहे 17 या आकड्यावर. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवू नका, कारण बघा क्रिकेट आलस म्हणून क्रिकेट खेळू नका, तर एन्जॉय म्हणून क्रिकेट खेळा. क्रिकेट तुम्हाला खूप काही देऊन जाईल. स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळतात 17. 4 चेंडू फेकून झाले या षटकातील. त्यावेळेस पुनश्च एकदा आखूड टप्प्याचा चेंडू त्याला पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता. बघा अनुभव काय सांगतो, तर समीर पाटीलला माहिती होतं की मला बॅकअपसाठी थांबणं इथं गरजेचं आहे. एकदा बाजूने ऍड केली जाईल. एकेरी धावेनं स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळतील त्या 18 या आकड्यावर. विद्यमान सामन्याचा जर विचार केला गेला, जे आता प्रेक्षक आले त्यांच्या माहिती करता हा सेमीफायनलचा सामना आहे. मल्हार स्पोर्ट्स योगेश 11 सेलपाडन त्याच्या विपक्षात बांगरचोले संघ नाणेफेक जिंकली होती. बांगरचोला संघानं आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. शेवटचा एक चेंडू अजून सुद्धा पाहायला मिळेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचा चेंडू. पुलचा फटका यावेळेस मात्र पॉवरफुल सक्सेसफुल होणार नाहीये, तर तिकडे झेल टिपला जाईल. अनिकेत लाटे म्हणजे नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रमोदला आपण पाहू शकाल. शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल मिस्टर हितेशला. 18 चेंडूंचा खेळ झाला आणि 18 चेंडू मध्ये बांगरचोला संघानं 18 धावा सुद्धा जमवल्या गेल्यात. बॅटर्स जो आलाय आता पाहू शकाल प्रमोद.
त्यावेळेस स्लोअर चेंडू टाकला गेला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग झालेला नाहीये. अपेक्षा केली होती की चेंडू वेगानं येईल आणि त्याला मात्र मोठा फटक्यात मी कन्वर्ट करेन, परंतु चेंडूची गती काढली गेली होती. छोटासा कानमंत्र समीर पाटीलनं गोलंदाजाला दिलाय, तर त्याला माहिती आहे माझ्याकडचा अनुभव शेअर करावा लागेल. 18 धावा फक्त झाल्या, धावा जमवाव्या लागतील बांगरचोले संघ. पुलचा फटका यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का, तर नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. निकेत लाटे तिकडे आहेत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर येते ती 20 या आकड्यावर. येणारे आता इथनं 4 चेंडू आहेत. 4 चेंडू मध्ये 2 फटके तर मोठे पाहिजेत बांगरचोला संघ. जर तुम्हाला फायटिंग करायची असेल तर 1-2 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. आणि गोलंदाजा जर विचार केला गेला हितेश आहे, हितेश सहजासहजी तुम्हाला मोठा फटका मारून देणार नाही. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये. रनअप मध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळाला होता. थेट चेंडू घोषित केलाय पंच अमर पाटीलनं. 4 चेंडूंचा खेळ इथनं पाहायला मिळेल. यानंतरचा सामना असेल तो हमरापूर आणि त्याच्या विपक्षात पिलंजे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. फायनली 30 यार्डच्या घेऱ्याच्या आतमध्ये होती. 1 धाव आली आहे. एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 21 या आकड्यावर. शेवटचे 3 चेंडू अजून सुद्धा हाताळावे लागतील. गोलंदाज आपण पाहू शकाल हितेश भोरेला आपण पाहू शकाल. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ तिकडे सज्ज आहे. एकेरी धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. 1 धावेनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 22 या आकड्यावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्ले अँड मिस प्रयत्न केले जातात. लाडक्या भोये सर सांगतात की नवोदित संघ आहे आणि एका बलाढ्य संघाकर विक्रमगड तालुक्यातला टॉपचा संघ मल्हार स्पोर्ट्स योगेश 11 सेलपाडा दादागिरी दाखवली त्यांना की विक्रमगड तालुक्यामध्ये आमची दादागिरी खूप आहे आणि त्याने सज्ज केलंय. यावेळेस अचानक उचली घेतली गुल्डनवेरनं. थोडासा उचली घेणारा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत बॅटच्या साह्यानं धाव आहे. यस, 1 धाव बॅटच्या साह्यानं आहे आणि 4 षटकांचा खेळ झालाय. बांगरचोल्या संघाने धावा जमवल्यात त्या 23. विजया करता मल्हार स्पोर्ट्स योगेश 11 विजया करता तुम्हाला धावा जमवायच्या त्या 24 चेंडू आणि विजया करता 24 धावा. जुना चेंडू कलेक्ट करा. व्हॉलेंटियर आमचा आहेत तिकडे, त्यांना विनंती करतोय की मल्हार स्पोर्ट्स योगेश 11 या संघाला 24 धावा पाहिजेत. तदनंतर मात्र चालक मालक संघटना जे आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय सन्माननीय विलासजी वाडूसाहेब या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. सलामीची आरंभीची प्रारंभीची जोडी आहे. एका बाजूने अनिकेत लाटेला पाहू शकाल, दुसऱ्या बाजूने समीर पाटीलला पाहू शकाल. समीर पाटीलकडे एवढा अनुभव आहे ना की सातत्यानं मी 8-9 वर्ष कॉमेंट्री क्षेत्रामध्ये काम केलं गेलंय. त्यामध्ये समीरची मी फलंदाजी पाहिली आहे. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक कोणाकडे आहेत. कव्हर ड्राईव्हचा फटका असू दे, स्टेट ड्राईव्हचा फटका असू दे, पुलचा फटका असू दे, कटचा फटका असू दे, हे फेवरेट स्ट्रोक त्याच्याकडे पाहायला मिळतात. तर एका बाजूनं अनिकेत लाटे की मोठे मोठे हिट ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत.
आदरणीय सन्माननीय विलासजी वाडूसाहेब या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. श्याम धोडी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय विलासजी वाडूसाहेबांचा आपण उचित सन्मान करायचा. 1000 रुपयाची देणगी या कार्यक्रमाकरिता आजानं दिली गेली आहे. खूप खूप धन्यवाद. त्यांचा उचित सन्मान श्याम धोडी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते करावायचा आहे. कॅमेरामॅन विनंती करतोय की कॅमेरा इथपर्यंत पोहोचवा. कारण पाहुण्यांचा इथं उचित सन्मान होताना पाहायला मिळेल आपल्याला. पहिला चेंडू स्टेट ड्राईव्हचा फटका आणि यावेळेस पाहू शकाल चौकार 4 ॲज अ स्वीप ॲज अ ॲरो बाणासारखा वेग चेंडूला होता आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा आमदार चौकार 4. अनिकेत लाटे मी म्हटलंय ना की ह्याच्याकडं क्षमता आहे. वेट केला यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. बघा त्या ठिकाणी गॅप आहे. जर विचार केला गेला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधन आहे. एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन. हे दोन क्षेत्ररक्षक जे आहेत ना ते सर्कलच्या बाहेर. आणि अनिकेतनं हेरलं होतं की ह्या चेंडूवर मी कटचा फटका खेळेन. गोलंदाजाचं मी कौतुक करेन. काही गोलंदाजी मनोजनं हाताळली गेली आहे. ओ माय गॉड दर्जेदार चेंडू आहे दर्जेदार. अनिकेत सारख्या मातब्बर खेळाडूला 2 चेंडू डॉट करणं मनोज कौतुकास्पद असेल. काही कमालीची गोलंदाजी केली जाते. लाडक्या भोई सर सांगतात की नवोदित संघातून इथपर्यंत पोहोचले गेलेत. म्हणजे बघा काही कमालीची गोलंदाजी केली. दादा संघ विक्रमगड तालुक्यातला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फक्त दिशा दिली. जेव्हा तुमचे स्ट्रोक लागत नाहीये ना अनिकेतला माहिती होतं फक्त आता थर्डमॅनच्या रिजन मध्ये दिशा द्यायची आहे. थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये होतं. 4 धावा अजून ऍड होतील आणि 4 धाव्यानंतर धावसंख्या होती ती 8 या आकड्यावर. सुट्टीचा दिवस आहे. अनेक शाळेतली मुलं तुम्हाला पाहायला मिळतील. ऑफिशियली सुट्टी आहे त्यामुळं अनेक प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. समीर पाटीलला आखूड टप्प्याचा चेंडू म्हणजे त्यावर 4 धाब्यांची मोहर आहे. चौकार 4. थँक्यू सो मच समीर पाटील. ॲज अ कॉमेंटेटर माझी इच्छा आहे की षटकार टोकून सामना जिंकून दाखव. आहे त्याच्याकडे क्षमता आहे. फटका चांगला सजवला. डिपोर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. दुसऱ्या धाबेकरता पलटला जाईल का तर नाहीये. अनिकेतनं सांगितलं जे समीर पाटीलच्यात होणार नाहीये ना ते अनिकेत लाटे करून दाखवेल. प्रयत्न केला होता. मित्रत्व आहे आमचं बऱ्याच वर्षापूर्वीचं. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलाय. तू मय झाली या. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी पलटला गेलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या गेल्यात आणि या दुहेरी धावेनं धावसंख्या स्कोर कार्डवर येते 21. विजया करता अजून सुद्धा 3 धावा हव्यात.
फटका फसलाय, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज जज करतोय आणि झेल सुटणार नाहीये. अनिकेतच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय तो स्वप्नील चौधरी. विजया करता अजून सुद्धा 3 धावा हव्या आहेत. स्वप्नील चौधरी नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि दुसरी विकेटची पतन झाली. या समीर पाटीलनं गोड स्माइल दिली की आल्या आल्या मोठा फटका खेळण्याची गरज काय होती, तर दोघांना सुद्धा स्मित हास्य दिलं गेलं. बॅक टू द डगआउट फलंदाज. कुमार पालवी नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय. समीर पाटीलचं स्मित हास्य खूप काही सांगून गेलं स्वप्नील चौधरीला. विजय करता अजून 3 धावा हव्यात. अमरापूर संघ आपण इथपर्यंत पोहोचलात. नाणेफेकीचा कौल करण्याकरिता यायचंय. हॅट्रिकची संधी आहे. हाऊस दाट अपील केला होता. अमरापूर संघ आपला कर्णधार इथपर्यंत पोहोचवा. प्रवेश शुल्क घेऊन आहे. तदनंतर मात्र पिलंजे संघ आपला संघनायक प्रवेश शुल्क घेऊन इथपर्यंत पोहोचवा. कुमार पुन्हा एकदा मोठा फटका त्याच रिझन मध्ये आणि विकेट. 3 विकेट आलेत या षटकामध्ये. षटक कंप्लीट झाले. 12 चेंडू आणि विजय करता 3 धावा. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय सुमित. कुमार कसली घाई होती कळत नव्हतं. 3 धावा विजया करता आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल समीरला. सेन्सिबल क्रिकेट. एकाच रुलावर 2 गाड्या. एकाच रुलावर 2 गाड्या. कॉलिंग व्यवस्थित झालेलं नव्हतं. एक धावा आली. 2 धावा अजून हव्यात विजया करता. चेंडू शिल्लक राहिले गेलेत 11 आणि विजया करता 2 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. पुनश्च एकदा चेंडू शिल्लक राहिले गेलेत. आता मात्र 10 आणि विजया करता धावा जमवायच्यात 2. गोविंद रणमुळे यांचं आगमन झालं. वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आज फॅक्टरी बंद करून आलेत. फुलटॉस चेंडू हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचं कार्य केलं. डायरेक्ट हिट असता तर फलंदाज बाद झाला असता. स्कोर इज लेवल. स्कोर लेवल झाला. विजया करता 1 धाव अजून हवी. चेंडू शिल्लक राहिले गेले आहेत ते 9 चेंडू आणि विजया करता धाव जमवायची 1. अमरापूर संघ विनंती करतोय की यस आला इकडे. थँक्यू. पिलंजे संघ. पिलंजे संघ या. फक्त दिशा दिली आणि फायनलचं तिकीट कापलंय. फायनलचं तिकीट कापलंय. दादा संघ विक्रमगड तालुक्यातला मल्हार स्पोर्ट्स योगेश इलेव्हन सेलपाडा संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोड कौतुक. तर तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि या स्पर्धेकरिता आपला मूल्यवान वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी बांगरचोले संघ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. येणाऱ्या पुढच्या सीझनमध्ये तुम्हाला विजय प्राप्त हो ही सदिच्छा आमच्याकडनं असेल. अमरापूर संघाचा संघनायक इथपर्यंत पोहोचलाय. पिलंजे संघाचा संघनायक. पिलंजे संघाचा संघनायक आपण इथपर्यंत पोहोचायचा.
थँक्यू. अनिकेत लाटे मला तर मॅचचा अगदा ठरला गेलाय. 16 धावा तुम्ही जमवल्या गेल्यात. विलास विठू गायकवाड यांच्याकडून पण पाहू शकाल. मला तर मॅच साठी मेडल दिलं गेलं. विलासजी वाडू आपणास विनंती करतो की आपल्या शुभ असते हे मेडल आपण अनिकेत लाटे मॅन ऑफ द मॅच. संध्याकाळी बोलवायचं आहे. त्यांना बँड आणायला लागेल आता. त्यांना माहिती आहे पोचलेत ते. पिलंजे संघ आलाय का? पिलंजे संघाचा संघ नाही इथपर्यंत पोहोचलाय का? पिलंजे येस पिलंजे संघ आलाय. थँक्यू सो मच. आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि साईराज दोडीपाडा आमदार चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शेलपाडा संघ 4 वाजता आपण पोहोचायचं ॲक्युरेट. 4 वाजेपर्यंत आपण इथे येऊन राहायचंय. पिलंजे संघाचा आलाय का? येस. अमरापूर संघ ऐश्वर्या 11 आई एकवीर हमरापूर संघाचा संघनायक इथपर्यंत पोहोचलाय. पिलंजे संघाचा संघनायक इथपर्यंत पोहोचला गेलाय. नाणेफेकीचा कौल होईल दोन संघादरम्यान. बघा आज ना प्रेक्षक राजा खूप येईल. खरं हे मैदान असं आहे ना, मैदान अप्रतिम मैदान आहे. त्याची सजावट जर तुम्ही बघितली गेली या आमदार चषकाची तर अप्रतिम आहे. कालच्या दिवसामध्ये धुवाधार फलंदाजी झाली होती. षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला गेला होता. अनिकेत हरवटे या फलंदाजानं 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले होते. काय झालं? आदरणीय सन्माननीय पंढरी परशुराम डुकटे साहेब विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्याकरिता आपण इथपर्यंत पोहोचायचा. दोन संघादरम्यान टॉस बॉक्स आपण पाहू शकाल. आमदार चषकाचा टॉस बॉक्स पाहू शकाल. त्याच्यावर लोगो आहे तो मात्र भारतीय जनता पार्टीच्या कमल या फुलाचा तो टॉस बॉक्स आहे. अप्रतिम. आमदार चषक कसा असावा ना तर त्याचं उत्तम उदाहरण दिलं गेलंय साईराज दोडीपाड्यानं. चोख व्यवस्था केली आहे. पंढरी परशुराम डुकटे आपण पाहू शकाल. नाणेफेकीचा कौल होताना पाहायला मिळेल आपल्याला. हमरापूर विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. चार षटकांचा सामना आहे. ऐश्वर्या 11 आई एकवीर हमरापूर संघ 4 षटकांचा सामना आहे. फलंदाजी स्वीकारली गेली आहे. निमंत्रण दिलं गेलं या हां थोडंसं त्यांचे इश्यू आहेत. तदनंतर मात्र अमरजी पाटील जे आमचे मित्र आहेत. बाबू चषक 2025-26 आपण पाहू शकाल. दिनांक 1, 2, 3, 4 आणि 5 जानेवारी 2025 जे प्रथम पारितोषिक 55,555 रुपये आहे. द्वितीय पारितोषिक 25,555 रुपये. तृतीय पारितोषिक 15,000. चतुर्थ पारितोषिक आपण पाहू शकाल 10,555 आणि पाचवे पारितोषिक सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला 5,555. परंतु पहिला दिवस जो असेल 1 तारीख त्यासाठी मात्र विक्रमगड तालुका आदिवासी एक गाव एक संघ. तदनंतर मात्र दुसरा दिवस आहे तो मात्र पालघर जिल्हा आदिवासी गट एक गाव एक संघ खेळला जाईल. तिसरा दिवस आहे तो मात्र वाडा जव्हार तालुका एक गाव एक संघ. विक्रमगड वाडा जव्हार तालुका एक गाव एक संघ. 4 तारखेला 4 जानेवारीला पालघर जिल्हा एक गाव एक संघ. आणि तदनंतर मात्र 5वा दिवस जो आहे ना तो मात्र मजेचा दिवस आहे खुलागट. खुलागट ठेवला जाईल त्यासाठी 8च संघ घेतले जातील. आणि आमची सुद्धा बाबू चषकासाठी निवड केली गेली अमर पाटीलला. अमर पाटील थँक्यू सो मच. धन्यवाद.
हे प्रेम आहे, कारण हे अमर पाटील म्हणजे आमची मानलेली बायको आहे. हिला नकार द्यायचा म्हणजे कठीण आहे. चला, हमरापूर संघानं फलंदाजी स्वीकारले. पिलंजे संघ विनंती करतो की मैदानाच्या आतमध्ये पोचा आणि या मॅचचं विवरण आदरणीय सन्माननीय लडक्याची भोये सर आपणास विनंती करतोय की आपल्या गोड आवाजामध्ये या मॅचचं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. एक छोटीशी विश्रांती घेऊया. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. साईरात धोडीपाडा आमदार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम भारतीय जनता पार्टी आयोजित. थँक यू डीजे. धन्यवाद धन्यवाद. आमचे सहकारी मनोज सरांचं पुन्हा एकदा थँक्यू आणि धन्यवाद. आमचे सहकारी याच गावातून एक चांगला आवाज तुम्ही पाहिला, ऐकला. तर आता मात्र मैदानात मैदानात टीम दाखल होताना आपण पाहतोय पिलांजे भिवंडीचा संघ. मागच्याच आठवड्यात शेवते गावदेवी चषक ज्यांनी जिंकलं तोच संघ मैदानात दाखल होताना विक्रमगड तालुक्यातील एक चांगली स्पर्धा ज्यांनी जिंकली गेली. आत्ताच मात्र फक्त आणि फक्त 5 दिवसांपूर्वी हा संघ विक्रमगड तालुक्यात 50,000 रुपयांच्या स्पर्धेतला विजेता होता. गावदेवी सेवते चषक 2024 ची स्पर्धा त्यांनी जिंकली होती आणि तोच संघ मैदानात इथे मात्र दाखल होताना आपण पाहतोय. ह्या वेळेस त्यांचा सामना आहे हमरापूर ह्या संघाविरोधात आहे. श्रावणी एलिवन हमरापूर विरुद्ध. यस, ह्या स्पर्धेतले रूल्स आहेत, नियम आहेत आणि इथे मात्र नियम रूल्स आहेत. मैदानात तुम्ही गार्ड चेंज करू शकणार नाही. गार्ड तुम्ही मैदानाच्या बाहेर मात्र चेंज करायचं आहे. बॅट देखील मैदानात खेळत असताना तुम्ही चेंज करू नका. जर तुम्हाला बॅट पाहिजेत असेल तर तुम्ही ड्रेसिंग रूम मधून बॅट मैदानात मागू शकता. हे रूल्स आहेत आणि कंपल्सरी चेसिंग ह्या स्पर्धेचा रूल आहे की धावा जितक्या मात्र टार्गेट पूर्णच करायचं आहे. तर ह्या पद्धतीचे रूल्स ह्या स्पर्धेतले आपण पाहतोय. स्पर्धा तिसऱ्या दिवसात ह्या ठिकाणी येताना आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ मात्र इथे सुरू होताना आपण पाहतोय. साईराज चषक आमदार चषक 2024 ची ही स्पर्धा ह्या ठिकाणी श्रावणी एलिवन हमरापूरचा संघ वाडा तालुक्यातील ऐश्वर्या एलिव्हन्स हमरापूरचा संघ मैदानात ह्या वेळेस आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट खेळणारा संघ आहे, एक डेंजरस संघ आहे. परंतु एका बाजूने तुम्ही जर पाहिला ना तर भिवंडीतला हा पिलांजे संघ गोलंदाज ह्या टीमचा आहे भयानक, कारण गोलंदाजी अटॅक ह्या टीमचा आहे डेंजरस. 5 दिवसांपूर्वी यस, तुम्ही एक टीम जी पाहताय ना वाडा तालुक्यातील आहे ऐश्वर्या एलिव्हन्स आई गावदेवी हमरापूर असा हा संघ मैदानात आपण पाहतोय. आणि इथे मात्र तो संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी. दुसऱ्या बाजूने जरूर आपण पाहतोय श्रावणी एलिव्हन पिलांचे हा भिवंडीतला संघ आहे. आणि इथे मात्र पहिला गोलंदाज कदाचित दीपक असेल की काय. यस, दीपक. डेंजर गती आहे या गोलंदाजाकडे, कारण मी फक्त ह्या गोलंदाजाला एकदाच पाहिलंय. शेवटी गावदेवी चषकात
परंतु ह्या गोलंदाजाने घात केला होता फलंदाजांचा. स्पीड भयानक आहे, तेज तरार गोलंदाज आहे, गतीदार गोलंदाज आहे. फिल्डिंगची जमावट इकडे मात्र रचली गेले. तुम्ही जर पाहिले ना तर सर्कलमध्ये जास्तीत जास्त फिल्डर, शॉर्ट थर्ड मॅन रिझनला फिल्डर आहे, फाईन लेग क्षेत्रात फिल्डर आहे, गलीमध्ये फिल्डर आहे, पॉईंटला फिल्डर आहे, कव्हरला फिल्डर आहे, ऑन साईडला स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन हे मात्र फिल्डर. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनची फिल्डिंग साईट इथे मात्र रचली गेली. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज म्हणून वेगवान गोलंदाज आहे, भयानक गतीचा गोलंदाज. रट्टम ओव्हर द विकेट. पहिला बॉल इथे मात्र सुरेख पडला गेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, धावसंख्या मात्र या बॉलला येणार नाही. स्वीप करण्याचा इरादा दाखवला गेला, परंतु चेंडू मात्र अव्वल दर्जाचा आपण पाहतोय. इथे मात्र डॉट बॉल घेताना पाहतोय. पहिल्या बॉलवर कुठलीही धाव नाही. बॅट्समन जर पहिला स्ट्रायकर एंडला चेतन नावाचा हा बॅट्समन मैदानात आपण पाहतोय. जरूर पुढचा चेंडू पुन्हा एकदा ह्या षटकात सामना करण्यासाठी चेतन हे स्ट्रायकर एंडवर तो सज्ज झालाय. मोठी स्पर्धा, मोठा सामना. रॅटम ओव्हर द विकेट गोलंदाज. ह्या वेळेस जरूर थोडासा चेंडू क्रीजच्या बाहेर जाणारा आपण पाहिला. जरूर इथे बीट करून गेला, परंतु वाईटचा इशारा पंचांकडून येताना आपण पाहतोय. इथे मात्र एक धाव जरूर बोर्डवर लागेल, कारण कालच्या दिवसात भिवंडीतला एक संघ पाहिला होता. आमराई हा संघ होता आणि तो क्वालिफाय झालाय, परंतु आज पुन्हा एकदा भिवंडीतला संघ मैदानात ओव्हर द विकेटनं. सुरेख दर्जेदार स्ट्रोक आहे, बॅकफुटला जाऊन उडवलाय. शानदार टायमिंग. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. ऐश्वर्या 11 आई एकविरा हमरापूरचा संघ हा मैदानात एका बाजूने आपण पाहतोय. आणि इथे मात्र जरूर 4 धावा आल्यात. ह्या खास करून दुसऱ्या बॉलला चौकार येताना आपण पाहतोय. स्कोरबोर्डची संख्या 5. टोटल रन्स इकडे लागलेले आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं गोलंदाज. गुड बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी. ह्या वेळेस मात्र कमी उंचीचा चेंडू होता. फलंदाजाला तो मात्र बीट करून गेलाय, कारण उंची कमी होती ह्या बॉलची. यस, सन्माननीय सुनील बातळे सरांचं या ठिकाणी आगमन होताना. स्वस्तिक्स मोटरचे मालक वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण सन्मानाने मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नेक्स्ट बॉल. या वेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. मिस रिडिंग शॉट मिड ऑन रिझनला होताना आपण पाहतोय. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाताना चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे मात्र बाउंड्री लाईनवर होताना आपण पाहतोय. एक धाव घ्या बॉलला आलेली आपण पाहतोय. स्कोरबोर्डची संख्या जर पाहिली ना 6 धावसंख्येवर आहे. 6 रन्स आतापर्यंत जोडले गेलेत. ह्या षटकात अजून जर पाहिलं ना तर 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. 2 चेंडूंचा खेळ येणारा अजून मात्र बाकी आहे. जरूर एक मोठी मॅच मैदानात आपण पाहतोय. या वेळेस गोलंदाज रॅटम ओव्हर द विकेटनं. गुड बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी. या वेळेस कव्हरच्या दिशेनं न्यू बॅटर्स पहिल्यांदाच स्ट्राईकवर आलाय. महेश नावाचा हा खेळाडू बीट होताना आपण पाहतोय. डॉट बॉल. स्कोरबोर्डची संख्या मात्र 6 धावसंख्येवर आहे. जर तुम्ही पाहिली ना श्रावणी 11 पेलांजे संघ भिवंडीतला, ह्या संघाची गोलंदाजी अटॅक खूप डेंजरस आहे. पुढचा चेंडू घ्या षटकातला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे तिकडे मात्र शॉट स्क्वेअर लेग रिझनला धाव घेणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. पहिलं षटक 6 धावा इथे आपण पाहतोय.
स्कोरबोर्ड इथे मात्र 6 धावा आपण पाहतोय. गोलंदाज म्हणून यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज राहुल नावाचा हा गोलंदाज आहे. जरूर जाऊया मैदानात दुसऱ्या षटकासाठी. इथे खेळ मात्र चर्चा केली गेली होती की मागच्याच 5 दिवसांपूर्वी ह्याच श्रावणी 11 पेलांजे भिवंडीतल्या ह्या संघाने जरूर 50,000 रुपयांची स्पर्धा शेवती गावातली जिंकली होती आणि तिथे हा संघ चॅम्पियन ठरला होता. चांगल्या चांगल्या टीम त्या स्पर्धेत दाखल झाल्या होत्या. तिथे जर पाहिली ना तर ह्या संघाने बाजी मारली होती, कारण विश्वनाथ जाधवचा धाणीव संघ त्या स्पर्धेत होता. भिवंडीतला हा संघ देखील होता. त्यानंतर प्रतीक दोरडेचा उफलाट संघ देखील त्या स्पर्धेत होता. त्यानंतर सातपाडीचा संघ होता. असे चांगल्या संघांना माघारी परतवून या संघाने फायनल जिंकले होते. त्यानंतर बेनापट्टी वसई संघ मैदानात होता, त्या स्पर्धेत होता. यावेळेस या बॉलला कमीत कमी 2 धावा जरूर सोडल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. चेतन हा सलामी बल्लेबाज म्हणून मैदानात आहे. रणसंख्या जर पाहिली तर इथे 8 धावसंख्येवर दुसऱ्या षटकातला पहिलाच चेंडू इथे खेळला गेलाय, परंतु त्या बॉलवर 2 धावा आपण पाहतोय. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसे कहा जाता है, अनिश्चितताओं से भरा खेल इस क्रिकेट को कहा जाता है. बहुत ही शानदार खेल मैदान के बीच में चल रहा है. इसी के साथ ओवर की ये अगली गेंद लेकर सामने वाले छोर से और धीमी गति की बॉल, गति में परिवर्तन, अच्छी गेंद थी, फुल टॉट पर लिया, ड्राइव किया, लेकिन बहुत ही शानदार क्षेत्ररक्षण अपने फॉलो थ्रो में. रन लेने का कोई भी चांस नहीं था. समन्वय वाल्मिक कलांगडे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. विनंती करेन की समानाने मंचावर या. नेक्स्ट बॉल घ्या वेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू अडवला गेलाय. शॉर्ट मिड ऑन रिझनला धाव येणार नाही. धावसंख्या जर पाहिली 8 धावसंख्येवर आहे. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. जरूर श्रावणी 11 पिलांजे भिवंडी ह्या संघाच्या गोलंदाजांची सुरेख गोलंदाजी. गोलंदाजाचं नाव आहे राहुल. नेक्स्ट बॉल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय इथे मात्र गली रिजनला, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न 2 फलंदाजांचा. इथे 2 धाबा घ्या बॉलला. 22चा इशारा आहे. मुख्य पंच बंटी पाटीलला आपण पाहतोय. अमर पाटील अर्थातच मलवाडा गावचा आहे मुख्य पंचांच्या भूमिकेत. इथे मात्र धामादोडने पुढे सरकतील. 10 ही धावसंख्या. त्यांची देखील एक मोठी स्पर्धा आहे. 55,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. बाबू चषक 2024 ची स्पर्धा आपण ती देखील पाहणार आहोत. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला जरूर केलाय, परंतु मिड ऑन बाउंड्री लाईनवर फिल्डर तेज अर्थरार तैनात आहे. इथे मात्र 1 धाव गेल. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावसंख्येवर येताना षटकातले चेंडू जर तुम्ही पाहिलं ना 5 टाकून झालेत. उरलेला चेंडू एकच चेंडू उरलाय. कालच्या दिवसात धमाका पाहिला होता, कालच्या दिवसात डेंजरस खेळ पाहिला होता. नेक्स्ट बॉल ह्या वेळेस गलत चेंडू आहे. जरूर इथे लेग स्टंपच्या दूरचा चेंडू, वाईटचा इशारा पंच करत असताना इथे जरूर 1 धाव गेल. टोटल धावा जर पाहिल्या ना 12 धावसंख्येवर आहेत. 12 रन्स स्कोरबोर्डची संख्या. सिबिटचं चेंडू या षटकात उरलेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू, परंतु या वेळेस फुलचा फटका आहे. सुरेखरित्या चेंडूला पाठवून दिलाय. जरूर इथे बॉल चाललाय स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर चौकार. सोळा रन्स 2 षटकं टाकून झालीत. 4 ओव्हरची मॅच आहे. इथे मात्र गोलंदाजीसाठी आकाश हा गोलंदाज सध्या घडीला स्ट्रायकर गोलंदाज म्हणून आत्ता मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना ह्या मॅचचं
कुल मिलाकर जर पाहिलं ना तर हे तिसरं षटक टाकण्यासाठी तो मात्र सज्ज झालाय. आतापर्यंत पाहिला तर कुठलाही गडी मात्र बाद झालेला नाही, कारण दोन्ही फलंदाज मैदानात जरूर आहेत, परंतु धावा जर पाहिल्या तर 16 आहेत. 16 रन्स आतापर्यंत स्कोर बोर्डची संख्या घ्यावेळेस आपण पाहतोय. गोलंदाज तयार झालाय तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी. नेक्स्ट बॉल. हो, इथे खराब चेंडू आहे. तरी देखील तो फलंदाज बाद झालाय, कारण नो बॉल आहे का? हिट विकेट झालाय का फलंदाज? नो बॉल जरूर आहे, परंतु पाहूया काय डिसिजन येईल. पंच इकडे डिसिजन देतील. बंटी आहे, चांगला पंच आहे मैदानात. तिकडे पंच आहेत, इथून काही बोलू नका, कारण खूप अनुभवी पंच आहेत मैदानात. इकडून केलेल्या कॉमेंट्स काही कामाच्या नाही, कारण यस यस जे डिसिजन येईल ते पंच देतील. कारण पंच म्हटला ना तर सामन्याचा देव असतो, त्याच्यावरच सगळ्या जबाबदाऱ्या असतात. आणि जरूर इथे मात्र पंचांनी डिसिजन दिलंय की ह्या वेळेस फलंदाज तो बाद आहे. तर धावसंख्या आपली पाहिली ना तर स्कोर बोर्डला 17 धावा आतापर्यंत आहेत. इथे मात्र जरूर बाद झालाय, पहिला गडी झाला इथे बाद, परंतु पाहूया धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत जरूर ह्या वेळेस 17 धावसंख्येवर स्कोर बोर्डची संख्या आपण पाहतोय. हलकासा मनोवैज्ञानिक दबाव, इथे मात्र फ्री हिटचा इशारा. नो बॉलचा हा चेंडू होता, परंतु तिथे देखील बॅटर तो बाद झालाय आणि बॉल आहे फ्री हिट. ह्या वेळेस ओव्हर द विकेट फ्री हिट आहे हा बॉल. पाहूया काय घडेल. त्या फ्री हिटवर देखील रनआउटचा शिकार झालाय. तर अजून एक विकेटचं पतन इथे मात्र होताना आपण पाहतोय. जरूर स्कोर बोर्ड जर पाहिला ना तर 1 धावेने वाढेल, परंतु त्यानंतर अजून एक सलामी बॅटर्स आउट होताना धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. दुसऱ्या रनाला रनआउट झालाय. स्वीप, चांगला फटका आहे. ओगाला क्षेत्ररक्षण टीम पिल्लांचे संघाकडून यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. चौकार या बॉलवर. चौकार घ्या बॉलवर घेताना स्कोर बोर्ड 25 माफ करा 22 ह्या धावसंख्येवर आहे. इथे मात्र 22 धावा. नेक्स्ट बॉल आउट ऑफ द स्टंपचा चेंडू ह्या वेळेस जरूर वाईड आहे. एक्स्ट्रा धाव ह्या बॉलला घेणार आहे. टोटल रन जर पाहिल्या तर 23 ह्या धावसंख्येवर आता मात्र पोहोचते. तिसऱ्या षटकातला खेळ ह्या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चेंडू टाकून झाले त्या षटकात 2. नेक्स्ट बॉल गुड बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी. ह्या वेळेस जास्ती उंचीचा चेंडू होता. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. 23 धावा आपण स्कोर बोर्डवर पाहतोय. नेक्स्ट बॉल. गुड शॉट. ह्या वेळेस कनेक्शन लाजवाब आहे. षटकार ह्या बॉलवर. सुरेख फटका. 6 धावा ह्या बॉलला. एकोणतीस धावा स्कोर बोर्डवर लागलेले आपण पाहतोय. अजून 2 चेंडूंचा खेळ जर पाहिला ना तर शिल्लक आहे.
अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला, त्यावेळेस चेंडूच्या खाली दीपक आलाय. सेफ्ट हँड, सुरक्षित झेल इकडे मात्र आपण पाहतोय. विकेटचं पतन झालेलं आहे. स्कोरबोर्ड आहे 29 धावा. 29 धावेवर तिसरा विकेट इथे मात्र बाद झालेला आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना आरपी लायन्स विरुद्ध खैरेपाडा अशा दोन संघांमध्ये पुढचा सामना आहे. तर जरूर टॉससाठी घ्यायचा आहे. टीम आरपी लायन्स विरोधात खैरेपाडा असा हा सामना पुढचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 29 धावा आतापर्यंत धावसंख्या आहे. शेवटचा चेंडू ह्या षटकातला उरलेला आहे. 5 चेंडूंचा खेळ ह्या तिसऱ्या षटकात संपलेला आपण पाहतोय. शेवटचा बॉल सामना करण्यासाठी सज्ज. न्यू बॅटर्स ऑन क्रीज. राईट ओव्हर द विकेट गोलंदाज. ओ हो कनेक्शन. इथे बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. कनेक्शन चांगलं होतं, फिल्डिंग तिकडे मिस झाले गेले. परिणाम 1 धावेत कन्वर्ट होताना स्कोरबोर्डची संख्या आहे 30. 3 धावा आतापर्यंत आपण पाहतोय स्कोरबोर्ड. एक षटक उरलेला आहे. यस इनिंग नंतर आपण जी खेळपट्टी आहे ती दुरुस्ती करायची आहे, कारण तिथे जरूर व्हॉलेंटियर्स रेडी राहायचं आहे. एक षटकानंतर जरूर आपण मैदानात जायचं आहे. 1 ओव्हर अजून बाकी आहे, म्हणजे इनिंग नंतर जरूर व्हॉलेंटियर्सला विनंती असेल की ग्राउंड रेडी करण्यासाठी आपण सज्ज राहा. न्यू गोलंदाज दशरथ यावेळेस गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय. तर स्ट्रायकर एंडला करणला आपण पाहतोय. सामना करण्यासाठी तो सज्ज होताना आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक बाय करण. यावेळेस राईट ओव्हर द विकेट गोलंदाज. यॉर्कलेन भन्नाट चेंडू पडलाय, ते मात्र डेंजर चेंडू आपण पाहिलाय. सुरक्षित चेंडू होता. ह्या बॉलवर केवळ 1 धाव. कहते हैं ना कि यॉर्कर और मास्टर तेंदुलकर, इन दोनों चीज़ों का कोई तोड़ नहीं है. क्रिकेट दुनिया में सचिन रमेश तेंदुलकर और उसके बाद एक ग्रेट यॉर्कर, इन दोनों चीज़ों का आज तक कोई तोड़ रहा नहीं है. ये दोनों भी ग्रेट चीज़ें रही हैं. अगली गेंद ऑन साइड में खेलना चाहते थे, एक बार फिर से बीट हो गए. कोई रन नहीं इस बॉल पर. ऑन साइड में खेलने की कोशिश कर रहे थे. कमाल की बॉल थी, पड़ने के साथ थोड़ी सी बाहर निकली. इस बॉल पर कोई रन नहीं. 31 रन अब तक रनों की संख्या है. और यस 31 रनों की संख्या नजर आ रही है. 4 बॉल का खेल अभी बाकी है. आने वाले 4 बॉलों में क्या देखने को मिलेगा, ये आइए देखते हैं. दशरथ ओवर की अगली गेंद के साथ शॉर्ट पिच गेंद थी, लेकिन इस बार भी टाइमिंग उतना खास नहीं है. दूसरे रन के लिए दोनों बल्लेबाजों ने अपना छोर बदल दिया. इस तीसरे गेंद पर 2 रनों के साथ रन संख्या की चर्चा करें तो पहुंच गई है रनों की संख्या अब मात्र 33 रन. 33 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. अजून जर पाहिलं ना तर चेंडू ह्या षटकातले 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे इनिंगच्या 3 चेंडूवर काय घडेल हे पाहणं आवश्यक आहे. येणारे 3 चेंडू गोलंदाज नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. राईट ओव्हर द विकेट ना यावेळेस फलंदाज सफल होताना सुरेखरित्या ऑन साईडला खेळला गेलाय. बॉलला ऑन साईडला मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण घडलेलं आहे. थ्रो देखील चांगला होताना आपण पाहतोय. सिंगल धाव घेईल या बॉलवर. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली 34 या आकड्यावर येताना 34 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडूंची संख्या उरलेली आहे ती मात्र 2. शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी सज्ज होताना नेक्स्ट बॉल ह्या षटकातला राऊंड द विकेटने गोलंदाज. गुड शॉट. यावेळेस जरूर बीट केलं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण पिलांजी संघाचं चांगलं झालंय. इथे मात्र 2च धावा येतील का बॉलला. धावसंख्या जर पाहिली तर टोटल आता मात्र आहे ऑन स्कोरबोर्ड इथे 36 रन्स. 36 धावा आपण पाहतोय.
शेवटचा चेंडू आहे ह्या फर्स्ट इनिंगचा पहिल्या इनिंग मधला हा अंतिम चा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज मात्र सज्ज होताना पाहूया काय घडेल ह्या बॉलवर. अंतिमचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट गोलंदाज और बस शानदार शॉट 4 धावा घ्या बॉलला. तर धावसंख्या जर पाहिली तर 4 ने पुढे सरकेल आणि टोटल 40 धावा इकडे मात्र स्कोरबोर्डवर लागलेल्या आपण पाहतोय. तर आमरागी भिवंडीतला संघ क्वालिफाय झालेला आहे. म्हणजे कालच्या दिवसात भिवंडी संघाचं नाव पुढे आलंय. आजच्या ह्या दिवसात काय होईल हे देखील पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर होणारा सामना तुम्ही जर पाहिला ना तर आई गावदेवी खैरेपाडा विरोधात आरपी लायनचा संघ असणार आहे. ह्या दोन संघांना विनंती आहे टॉससाठी जरूर आपले कर्णधार पाठवायचे. टीम कॅप्टन्स मोठी स्पर्धा आहे. गोविंदजी दोडी साहेबांच्या स्वप्नातून साकार करण्यात आलेली ही प्रतियोगिता बिल्कुल कह सकते हैं कि काफी शानदार आयोजन है, परिपक्व नियोजन है और बेधड़क ये प्रतियोगिता है. कल इसी ग्राउंड पर सावरा टीम के अनिकेत बल्लेबाज ने 6 बॉल पर 6 छक्के लगाकर एक नया कीर्तिमान रचा था. चेसिंग करते समय खास बात ये रही थी कि चेसिंग करते समय वो 6 बॉल पर 6 छक्के लगे थे. और टीम दूसरी टीम की चर्चा करें तो वो टीम थी बिल्कुल कोई साधारण टीम नहीं. वो चिंचणी तारापुर की एक बहुत ही शानदार कणिकपाड़ा टीम के विरुद्ध वो शानदार सिक्सर लगे थे. तो ऐसा क्रिकेट हो सकता है. ये अनोखा खेळ मैदानात इथे मात्र सुरू झालाय. सेकंड इनिंगचा थरार श्रावणी 11 पिलांजी भिवंडीचा संघ सेकंड इनिंग मध्ये पहिली जोडी मैदानात दाखल. आकाश गुड बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी पडल्यानंतर काटा चेंज करणारा चेंडू आपण पाहिला. आउटस्विंगचा चेंडू होता. इथे फलंदाजाला चक्कून जाणारा चेंडू, कारण गोलंदाज थोडा पहिल्या बॉलवर सरस ठरलेला आहे. परंतु पाहूया अनिश्चितताओं से भरे इस खेल में समीर सर कुछ भी हो सकता है, क्योंकि ये खेल ऐसा है इसमें कुछ भी हो सकता है. दुसरा चेंडू इथे मात्र वाईट आहे. इथे जरूर अतिरिक्त धाव घेईल या बॉलला. धावसंख्या जर पाहिली ना तर 1 आहे. 41 धावेचा पाठलाग करणारी टीम श्रावणी 11 पिलांजे संघ भिवंडीतला मैदानात
जरूर जरूर जाऊया नेक्स्ट बॉल पाहण्यासाठी. ओ फिल्डर आहे बाउंड्री लाईनवर, झेल होईल, पहिला गडी बाद झालाय. इथे मात्र जरूर श्रावणी 11 विलांजे संघाचा पहिला ओपनर गोल्डन डकचा शिकार झालाय. 0 बाद. स्कोर बोर्ड जर पाहिला ना, 1 या धावसंख्येवर आहे आणि 1 या धावसंख्येवर आतापर्यंत आउट होणारा खेळाडू हा 1 आहे. जरूर आपण पाहतोय ऐश्वर्या 11 आई एकविरा हमरापूरचा संघ जर पाहिला ना, सम्मानजनक धावसंख्या पहिल्या बॅटिंग करत असताना जोडल्या गेल्या, त्यानंतर गोलंदाजी करत असताना चांगली सुरुवात आहे हमरापूर गावच्या खेळाडूची. कट केलंय घ्या बॅलेन्स, गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टायमिंग इज ग्रेट, प्लेसमेंट इज लाजवाब. बॉल अडलाय की काय? 4 धावा आहेत का? 4 रन्स आहेत ह्या बॉलवर, चौकार येईल. तर टोटल रन्स आतापर्यंत 5 आहेत. पहिले षटक मार्गस्थ असताना 5 धावा. चेंडू जर पाहिले तर पडलेले आहेत आतापर्यंत 3, त्या 3 चेंडूवर 5 धावा आपण पाहतोय. पुढचा चेंडू षटकातला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झालेला आपण पाहतोय. घ्या बेलेस, डेंजरस डेंजरस इथे जरूर होता रिस्की रन्स. हो इथे मात्र रेफर घेतला गेलाय पंचांकडून. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली. लाईव्ह आहे की नाही चेंडू षटकातला पाहूया. जरूर जरूर इथे मात्र हा कॉल तिसऱ्या पंचांकडे इथे जरूर देण्यात आलेला आहे. रेफर केलं गेलंय पंच बंटी पाटील यांच्याकडून आणि डिसिजन काय आहे? डिसिजन आउटचा आलाय, रन आउट झालाय. इथे मात्र तिसऱ्या पंचांनी जरूर ह्या वेळेस बाद दिलाय फलंदाजाला. रन नाही येणार कारण पहिल्याच धावेसाठी धाव बाद झालाय. थँक्यू डीजे. सामान्य एच डी स्पोर्ट्सचे मालक या ठिकाणी संदीप धोडी यांचं शुभ आगमन झालंय. चेंडू ह्या षटकात टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ जरूर झालेला आपण पाहतोय. एच डी स्पोर्ट्स चे मालक संदीपजी धोडी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण जरूर इकडे या, सन्मानाने मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. 5 धाबा आतापर्यंत आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना उरलेले 2 चेंडू ह्या षटकातले शिल्लक आहेत. पहा हा क्रिकेटचा थरार आहे आणि पहा हा क्रिकेटचा अंदाज आहे. आपण पाहतोय सैराज चषक आमदार 2024 आमदार चषक 2024 ची स्पर्धा कुर्जी गावातली धोडीपाड्यातली गोविंदजी धोडी साहेबांनी केलेल्या आयोजनातली ही स्पर्धा आपण पाहतोय. कारण हा नजारा आहे कुर्जे गावचा, हा नजारा आहे जरूर धोडीपाड्यातल्या ह्या स्पर्धेचा. राऊंड द विकेट गोलंदाज, नेक्स्ट बॉल आउट ऑफ द स्टंपचा बॉल. घ्या बॅलेन्स मात्र प्रयत्न झालाय. वाईटचा चेंडू आहे. इथे वाईटचा चेंडू येताना आपण पाहतोय. स्क्वेअर चेंडूची घोषणा झालेली आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली 6 या धावसंख्येवर आहे. 2 टीम मोठ्या आहेत. एका बाजूने टीम पाहिली वाडा तालुक्यातली, ती म्हणजेच टीम जर पाहिली तर ती टीम आहे ऐश्वर्या 11 आई एकविरा हमरापूर नावाची, आणि दुसऱ्या बाजूने श्रावणी 11 विलांजे भिवंडीतली ही टीम स्कोरचा पिछा करण्यासाठी ह्या 2 टीम मैदानात आहेत.
दुसऱ्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. राऊंड द विकेटनं गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साइडला फिरवलाय बॉलला, फिल्डर आहे बाउंड्री लाईनवर, झेल झालाय. इथे मात्र भिवंडीचा संघ अडचणीमध्ये सापडला गेलाय. धावसंख्या आहे 6, विकेट गेलाय 3रा. ओ माय गॉड, सुरेख खेळ मैदानात. और रितेश मैदानात, टीमचा कॅप्टन. ह्याच खेळाडूने शेवते गावदेवी चषकात केला होता कमाल. जरूर चांगली बॅटिंग केली होते. जेव्हा जेव्हा संघ मात्र फसला गेला होता ना, रितेश नावाच्या ह्या कर्णधाराने पिलांजे संघाचा डाव सवरला होता. परंतु आज मात्र नवीन मैदान, नवीन स्पर्धा, नवीन ग्राउंड, कारण आज कुर्जी गावाच्या धुडीपाडाच्या चषकात आहे आणि इथे काय होईल हे पाहणं आवश्यक आहे. जरूर 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 काठेदार सामना मैदानाच्या आतमध्ये, दर्जेदार मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने तुम्ही जर पाहिली टीम ना, तर जरूर हमरापूर गावातली आहे, दुसऱ्या बाजूने भिवंडीतली पिलांची टीम आहे. अशा दोन टीम मध्ये चाललेला हा संघर्ष. पहिल्या षटकात धावा आहेत आतापर्यंत जर पाहिल्या 6, विकेट गेलाय 3, एक बॉल अजून शिल्लक आहे. टीमचा कॅप्टन मैदानात. गुड बॉल, आउटस्विंगचा चेंडू पडल्यानंतर बाहेर काटा चेंज करणारा चेंडू पाहिलाय. षटक पूर्ण. पहिल्या षटकात 6 धावा 3 गडी बाद. ह्यानंतर होणारा सामना आई गावदेवी खैरेपाडा विरोधात असणार आहे RP लायन्सचा संघ. ह्या दोन संघांना विनंती आहे, टॉससाठी जरूर आपण संपर्क करायचा आहे. अजून एक मोठी मॅच मैदानात येणार आहे, कारण खैरेपाडा हे नाव देखील तुम्ही पाहिलं ना, तर चांगलं नाव आहे. गावदेवी खैरेपाडा हा संघ आहे एक चांगला संघ आणि त्यांच्या विरोधात RP लायन्सचा संघ. पाहूया RP लायन्स काय करेल, कारण एक चांगल्या संघाबरोबर त्यांचा सामना आहे. फिलहाल मैदानात इथे जाऊया. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज म्हणून आपण पाहूया केतन नावाचा गोलंदाज. ह्या वेळेस गोलंदाजीसाठी आलेला आपण पाहतोय ऐश्वर्या एलिव्हंट्स आई एकविरा हमरापूर गावचा हा खेळाडू आहे. रेक्टम ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करेल. पहिल्याच बॉलवर धमाका, सुरेख उडवलाय गोलंदाजाला, मैदानाच्या बाहेर दाखवलाय षटकार. 6 धावा पहिल्या बॉलवर. सन्माननीय उमेश दांडेकर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होताना वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की सन्मानाने आपण मंचावर यायचं आहे. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानात. खेळ सुरू होताना दुसऱ्या चेंडूचा धावसंख्या आहे 12. नेक्स्ट बॉल ह्या षटकातला आखो टप्प्याचा बॉल. ह्या वेळेस काय होईल? और नो मॅन्स लँडिंग होईल चेंडूची, कारण मिड विकेट चा फिल्डर चेंडू पासून दूर आहे. या बॉलवर 2 धावा येताना आपण पाहतोय. हा संघर्ष प्रेक्षकांना आवडतो आणि हे क्रिकेट प्रेक्षकांना आवडतं. दर्जेदार खेळ मैदानात. धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र लागलेले आपण पाहतोय 14 धावसंख्येवर क्वालिटीचं क्रिकेट मैदानात सुरू झालंय. जरूर दोन टीम जर पाहिल्या, वाडा तालुक्यातील टीम आहे हमरापूर गावातली, दुसऱ्या बाजूने टीम जर पाहिली श्रावणी 11 पिलांजे भिवंडीतली ही टीम आहे. अशा दोन टीम मधला चाललेला हा संघर्ष दर्जेदार आहे. एकूण 41 धावेचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक 2 चेंडू 14 धावा 3 गडी बाद. हे आहे क्रिकेट, डेंजरस क्रिकेट टेनिस बॉलचं. रेक्टम ओव्हर द विकेट. ओ कनेक्शन बेमिसाल आहे. दर्जेदार टायमिंग आहे. गोलंदाजाला दाखवलाय आसमान. 6 धावा ह्या बॉलवर षटकार. सुरेख बॅटिंग.
थँक्यू डीजे. 20 धावसंख्या लागलेल्या आपण पाहतोय. 21 धावेची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना इथे मात्र ह्या 3 चेंडूत आतापर्यंत 14 धावा आल्यात, कारण 2 षटकार आपण पाहिलेत त्या गोलंदाजाच्या विरोधात. सुरेख बॅटिंग होताना, डेंजरस बॅटिंग होताना पाहूया. 21 धावेची आता मात्र गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल. अजून एक घडवलाय षटकार. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. षटकार, भिवंडीचा ब्रँड मैदानात. इथे मात्र 14 चेंडू आणि 15 धावेची गरज. डेंजरस बॅटिंग करत असताना पिलांचे भिवंडीतला हा खेळाडू फुल टच उडवलाय. घ्या वेळेस पुन्हा घडवलाय षटकार. हो, ये गे खेल और ये गे खेल की परिभाषा, जिसे कहा जाता है ना कि ये टेनिस बॉल का क्रिकेट यार, पलक झपकते ही तस्वीर बदल देता गए, तकदीर बदल देता गए और खेल का रुख बदल देता है. 6 धावा, षटकार. शेवटचा बॉल आगे. 32 धावा स्कोरबोर्डवर. 32 रन स्कोरबोर्डवर. गेम चेंजर फलंदाज मैदानाच्या आत आहे. चेतन नाव आहे ह्या खेळाडूचं. भिवंडी तालुक्यातला हा संघ, श्रावणी 11 पिलांजी गावचा हा संघ मैदानात आहे. पाहूया, कारण इथे उरलेल्या धावा फक्त आणि फक्त तुम्ही जर पाहिल्या तर 9 धावा आहेत. षटकातला नेक्स्ट बॉल. फुल टॉस. ह्या वेळेस देखील चांगला फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनवर. 1 रन घेईल या बॉलला. उरलेल्या धावांची संख्या 8 आहे. चेंडूंची संख्या जर तुम्ही पाहिली ना तर ती 12 आहे. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 8 धावा. ये टेनिस बॉल अपने आप में एक अजूबा है. पता नहीं चलता कब अलग करवट लेगा. पलक झपकते ही ये नई करवट ले लेता गए. इसीलिए इस खेल के दीवाने बहुत सारे हैं पूरी दुनिया में. अनोखा खेल खेगे, अनोखा अंदाज है इस खेल का. खास करके समीर सर चर्चा करें तो टेनिस बॉल ये अपने आप में एक पहेली है निश्चित रूप से. इथे मात्र उरलेले चेंडू जर तुम्ही पाहिले ना तर केवळ आणि केवळ 12 जरूर आहेत, परंतु धावा फक्त आणि फक्त 8 काढायचे आहेत. काय होईल? नो गोलंदाज. ह्या वेळेस गोलंदाज स्लोअर 1 चेंडू टाकलाय. हा चेंडू देखील पाहूया. वाईटचा इशारा पंचांकडून येताना अजून एक धाव आली. 7 धावा उरल्यात. 12 चेंडूवर 7 धावेची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. 7 धावेची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल. ऑन साईडला मिड विकेट बाउंड्रीला बॉल चाललाय. षटकार आलाय. उरलेल्या धाव 1 आहे. शानदार बॅटिंग. थँक्यू डीजे. रणजित रणमोळे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होताना आदरणीय रणजित रणमोळे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आपण पाहतोय. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मी विनंती करेन की मंचावर यायचं आहे सन्मानाने. इथे निगाहे कहीं और, निशाणा कहीं और, परंतु धाव आली, चौकार आणि सामना जिंकलाय पिलांजे संघाने. सुरुवात थोडी कमजोर झाली, परंतु दुसऱ्या षटकात केलेले प्रकार अखेरकार पिलांजे संघाने बाजी मारलेली आपण पाहतोय. विजेता संघाचं अभिनंदन, हारलेल्या हमरापूर संघाचं गोड कौतुक. तर जाऊया पुढच्या मॅचकडे आणि जाऊया पुन्हा एकदा मनोज सरांकडे, कारण पुढचा सामना कदाचित आरपी लायन्स संघ आलाय का? आरपी लायन्स टीम आरपी लायन्स विरुद्ध गावदेवी खैरेपाडा अशा हा 2 संघात होणारी मॅच आहे. तर जरूर आरपी लायन्स संघ जर आला असेल तर टॉससाठी यायचं आहे. थँक्यू, धन्यवाद.
थँक्यू सो मच डीजे. तदनंतर मात्र स्वस्तिक मोटरचे ऑनर आदरणीय सन्माननीय सुनीलजी बातडे या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होईल. मी श्याम दोडी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. आदरणीय सन्माननीय सुनीलजी शिमजी बातडे स्वस्तिक मोटरचे ऑनर जे पाहायला मिळत आहेत, विशेष सहकार्य या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळत आहे. हॅलो तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय आपण पाहू शकाल स्वस्तिक मोटरचे ऑनर विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. श्याम आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेकरिता विशेष सहकार्य ज्यांच्या आपल्याला पाहायला मिळत्या. स्पर्धा म्हटली म्हणजे विशेष सहकार्य. स्वस्तिक मोटरचे ऑनर आपण पाहू शकाल सुनील बातळे यांचा उचित सन्मान होताना पाहायला मिळेल. श्याम दोडी यांच्या शुभ हस्ते मात्र उचित सन्मान होताना पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय रणजितजी रणमुळे या कार्यक्रमाकरता 1000 रुपयाची देणगी ज्यांची या कार्यक्रमाला पाहायला मिळते त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होईल. आणि हा सन्मान करण्याकरता विलासजी वाडू आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विलासजी वाडू आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रणजित रणमुळे साहेबांचा उचित सन्मान करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, नेहमी सहकार्य करणारं व्यक्तिमत्व पाहू शकाल. मायेची शाल दिली जाईल. सत्काराचं जर स्वरूप बघितलं गेलं तर मायेची शाल दिली जाईल. तदनंतर मात्र स्नेहाचा गुच्छ दिला जाईल. आणि स्पर्धेची ओळख म्हणून एक सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहत आहे भारतीय जनता पार्टी आयोजित साईराज धोडीपाडा आमदार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय वाल्मिकजी कडांगले साहेब या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होताना पाहायला मिळेल आपल्याला. हा सन्मान करण्याकरिता आम्ही उमेश दांडेकर आपणास विनंती करतो. उमेश दांडेकर आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. चला यानंतरचा बिग बॅटर्स एका बाजूने आपण पाहू शकणार आहोत आरपी लायन्स आणि त्यानंतर मात्र आई गावदेवी खैरापाटा. आई गावदेवी खैरापाटा आपण आलात खैरेपाडा भारतीय जनता पार्टी साईराज धोडीपाडा आमदार चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय उमेशजी दांडेकर या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. विशेष सहकार्य त्यांचं सुद्धा पाहायला मिळतं. महेश धोडी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. उमेशजी दांडेकर बघा ही स्पर्धा आहे. या स्पर्धेकरिता प्रत्येकानं सहकार्य केलं गेलंय. हे तुम्ही सुसज्ज असं मैदान पाहू शकाल. चोख जी व्यवस्था आपण पाहतोय त्यासाठी पोरांनी जी मेहनत केली आहे ना त्याकरिता आर्थिक भार त्यांच्यावर सुद्धा येऊ नये म्हणून थोडं का होईना ते सहकार्य केलं जातं. उमेशजी दांडेकर आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवर. त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होताना पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र राम रुपासरी हे सुद्धा या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेलेत. श्यामदादा आरपी लायन संघ आपण पोहोचलात इथपर्यंत. विनंती करतोय की आपला कर्णधार इथपर्यंत पोहोचवायचा आहे. विपुलजी पाटील यांचा संघ पाहायला मिळेल आपल्याला. आरपी लायन्स हे नाव जर विचार केला गेला तर चर्चेचं नाव म्हणून आरपी लायन्स पाहायला मिळतंय. जेव्हा आरपी लायन्स मैदानाच्या आतमध्ये येतंय तेव्हा काही ना काहीतरी नवीन घडलं जातंय. विपुलजी पाटील विनंती करतोय की आपल्या कर्णधाराला इथपर्यंत पोहोचवायचा. खैरापाटा संघ सज्ज आहे. आई गावदेवी खैरापाडा संघ इथं हजर झालाय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे.